देखेंगे हमेशा इस पे कुछ ना कुछ सवाल आपको पूछा जाता है, आइदर इन द फॉर्म ऑफ इसेंट्रिसिटी और इन द फॉर्म ऑफ कोर सेक्शन और इन द फॉर्म ऑफ मिडल थर्ड रूल. अच्छा काही ना काही विचारतात त्याची. तेच पाहू आपण आता. युनिट का नेम है आपका डायरेक्ट एंड. अब जैसा कि नाम स्ट्रेस, ये स्ट्रेस नाम सुना है कि अपने दिमाग पे कुछ ना कुछ गड़बड़ी चालू हो जाती है. तो अब स्ट्रेस किसके वजह से डेवलप होता है, हम स्ट्रक्चर के संदर्भ में देखेंगे. ह्यूमन बॉडी के संदर्भ में देखेंगे. जब हमारी थॉट प्रोसेस बिगड़ जाती है तो वहाँ पे क्या होता है, हमारा स्ट्रेस डेवलप होता है. तो अब यहाँ पे ह्यूमन रिसर्च के बारे में नहीं सोच रहे, हम सोच रहे हैं स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्यू से. तो स्ट्रक्चरल पॉइंट ऑफ व्यू से क्या होने वाला है, स्ट्रेस तभी डेवलप होगा जब किसी भी मेंबर के ऊपर क्या अप्लाई करेंगे आप, फोर्स अप्लाई करेंगे. फोर्स बोलेंगे उसको, लोड बोलेंगे. नाउ दिस फोर्स कॅन बी अप्लाइड इन टू वेज. दोन तऱ्हेने आपण फोर्स अप्लाय करू शकतो. कसे दोन तरीके कोणते राहील ते, एक टेन्शन आणि काय कॉम्प्रेशन. असं सांगायचं 0 मार्क घ्यायचे, तसं नाही करायचं. फोर्स आपण दोन तरीकेने अप्लाय करू शकतो. एक काय राहील, ॲक्शियल लोड. ना व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्शियल लोड. ॲक्शियल लोड कशाला म्हणायचं, सपोज फॉर एग्जाम्पल ये आपका मेंबर है. अब इसको आपको पता चल रहा है कि यहाँ पे सेंटर है इसका. अगर मान के चलिए मैं लोड कहाँ पे अप्लाई कर रहा हूँ, एक्झॅक्टली ॲट दी सेंटर किंवा ॲट दी सेंट्रोडल ॲक्सिस, तर त्याला काय म्हणणार मी, ॲक्शियल लोड. आणि दुसरा केस काय राहील, मी लोडला अप्लाय करून आलो आयदर पॅरल टू एक्स ॲक्सिस और पॅरल टू वाय ॲक्सिस. पण कसं करून आलो, सपोज फॉर एक्झाम्पल हे मानून चला सेंटर आहे, इथे जर मी लोड अप्लाय केला तर काय होईल, याला म्हणायचं ॲक्शियल लोड. ॲक्शियल लोड और समटाइम इट इज ऑल्सो कॉल्ड एज डायरेक्ट लोड. मग ॲक्शियल लोड किंवा डायरेक्ट लोड जर मी अप्लाय केलं, सपोज फॉर एक्झाम्पल इफ दिस इज द डायस विच इज द फॉर्म ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन. आता याचे दोन सेंट्रोडल ॲक्सिस राहील, एक राहील एक्स एक्स आणि एक राहील वाय वाय. तो मैं यहाँ पे खड़ा हूँ एक्झॅक्टली, अगर मान के चलो मैं कहाँ पे खड़ा हूँ, सेंटर पे. आता काय होणार, सेंटरवर जर मी उभं झालो तर काय होईल, याचे चार कॉर्नर राहतील. चार कॉर्नरला काय होईल, युनिफॉर्मिटी जी काही स्ट्रेस डेव्हलप होईल ती कशी राहील, युनिफॉर्म पॅटर्नमध्ये राहील. मग युनिफॉर्म जर असेल त्याचा शेप कसा दिसेल, जॉमेट्रिकल शेप कसा राहील, इट विल बी ऑलवेज इन द फॉर्म ऑफ. आता मी काय करू, हा समजा सेंटर पॉईंट आहे आपला, सेंट्रोडल ॲक्सिस आहे इथे, त्याच्यावर लोड एक्झॅक्टली अप्लाय केला तर झाला ॲक्शियल लोड. आता मी काय करू, लोड त्या तिथे अप्लाय नाही करू, त्याला लोड काय करू, आय हॅव टू अप्लाय आयदर पॅरल टू एक्स एक्स ॲक्सिस और पॅरल टू वाय वाय ॲक्सिस. देन इन दॅट केस व्हॉट इज गोइंग टू हॅपन. आता तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा आपण आपलं जहाज वगैरे राहतात, जहाजामध्ये काय करतात ते लोक, तो नावाडी राहतो, जो नौका ते घेऊन जातो, तो काय करतो, समजा एका साईडने काय झालं, खूप लठ्ठ लोक बसले, एका साईडने खूप बारीक लोक बसले, तो काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. दोन दोन लठ्ठ लोक तिकडे घेऊन देईल, दोन बारकी चिरकी इकडे आणेल, असं काही करून तो काय करतो, त्याचं वजन बॅलन्स करतो. असं नाही केलं तर काय होईल, ओव्हरटर्न होणार 101%. तर ते आपल्याला काय करायचं आहे, अवॉइड करायचं आहे. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात आली, ॲक्शियल लोडच्या कारण काय होणार, फक्त डायरेक्ट स्ट्रेसेस डेव्हलप होने वाले. अगर बेंडिंग सॉरी इसेंट्रिक लोड जो कुछ भी दूसरे फासले पे हम अप्लाय करते तो दॅट लोड इज कॉल्ड एज, त्याला म्हणतात इसेंट्रिक लोड. इसेंट्रिक लोडमुळे काय होणार, स्ट्रेसेस ज्या डेव्हलप होतात ते युनिफॉर्म राहत नाही, एका ठिकाणी मॅक्झिमम येतात, एका ठिकाणी मिनिमम येतात. सपोज फॉर एक्झाम्पल इफ आय एम कॅरिंग ए बकेट फुल ऑफ वॉटर लाईक दिस, अशी जर मी बकेट घेऊन चाललो असेल तर काय होईल, माझी बॉडी काय होईल, त्या साईडला झुकेल. आय मे बी इन एक्झॅगेटेड मॅनर, मी आता जास्त दिसत असेल तुम्हाला, पण तुम्हाला समजण्यासाठी असं असं होईल, इकडनं घेतली तर इकडे होईल. आता तुम्ही खेळात वगैरे बघितलं असेल, बऱ्याच ठिकाणी ते लेडीज दिसतात तुम्हाला, मोळ्या वगैरे घेऊन जातात, दह्याचे भांडे घेऊन जातात. ते कसे ठेवतात, एक चुंगडी राहते त्यांची, त्या चुंगडीवर काय करतात, ते मटेरियल ठेवून देतात. त्याच्यात काय होऊन आलेलं आहे, त्यांचा सी जी आणि जो भी आप लोड कैरी कर रहे हो उसका सी जी दोनों भी कहाँ पे एक्ट हो रहा है, एक्जैक्टली मैच हो रहा है. वो एक्जैक्टली मैच होने के कारण क्या हो रहा है, सपोज फॉर एक्झाम्पल कन्सिडर द एक्झाम्पल ऑफ ह्युमन बिंग. आता जर मी लोड एक्झॅक्टली आला असेल तर काय होईल, दोन्ही पायावर सारखं लोड येईल. आणि जर लोड कमी जास्त झाला असेल तर काय होईल, नॅचरल या साईडला काय होईल, या पायावर जास्त लोड येईल, या पायावर कमी लोड येईल. म्हणजे एका ठिकाणी काय होईल, मॅक्झिमम व्हॅल्यू डेव्हलप होईल, एका साईडला मिनिमम व्हॅल्यू डेव्हलप. आता हेच आपण स्ट्रक्चरच्या संदर्भात पाहू. सगळ्यात पहिले आता तुम्ही कॉन्सेप्ट ऑफ ॲक्शियल और डायरेक्ट लोड. concept of axial or direct load. Of आपण पहिला दुसरं नाव काय राहणार,
पाहू आपण ॲक्शियल किंवा डायरेक्ट लोड काय होतं. सपोज फॉर दिस इज द मेंबर. जर मेंबर असेल तर काय राहणार, ॲक्सिस ऑफ द मेंबर ही जी लाईन काढली त्याला काय म्हणणार आपण, काय म्हणायचं, ऑफ दी. आता मी लोड याच्यावर अशा तऱ्हेने प्लेस करेल जेणेकरून काय होईल, हा ॲक्सिस आणि त्याचा ॲक्सिस दोन्ही काय होईल, एक्झॅक्टली कोइन्साइड होतील. हा जो काही लोड असेल त्या लोडला काय म्हणायचं, फर्स्ट टाईप ऑफ लोड कॉल्ड आहे, नाव काय, सपोज फॉर एक्झाम्पल तर मी याला नावं दिली. चारही कॉर्नरवर जी काही इंटेन्सिटी ऑफ स्ट्रेस राहील ती कशी राहील, युनिफॉर्मली ॲक्ट होईल. म्हणजेच कसा दिसेल याचा जॉमेट्रिकल जर मी बघितला तर आपण डायरेक्ट स्ट्रेस होणार, लोड राहील ना, टेंडन्सी काय राहील, तो लोड खाली ट्रान्सफर होण्याची. चला, a load whose line of action, a load whose line of action exactly, a load whose line of action exactly coincide, a load whose line of action exactly coincide, coincideचा अर्थ एक्झॅक्टली मॅच होणे, whose line of action exactly coincide with the, कशासोबत, with the axis of the member, with the axis of the member, whose line of action exactly coincide with the axis of the member, such a load, such a load is called as, such a load is called as axial or direct load, such a load is called as axial or direct load, such a load is called as axial or direct load. आता लक्षात ठेवायचं नेहमी, जेव्हा मी डायरेक्ट लोड किंवा ॲक्शियल लोड अप्लाय करेल तिथे फक्त एकाच प्रकारच्या स्ट्रेसेस डेव्हलप होतील, त्या कोणत्या राहतील, डायरेक्ट स्ट्रेस. आलेली आता नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, ड्यू टू द अप्लिकेशन ऑफ, ड्यू टू द application of direct load, due to the application of direct load, only direct stresses, only direct stresses will be induced, only direct stresses will be induced in the member, only direct stresses will be induced in the member. Okay. having uniform intensity, having uniform intensity and the shape of the, and the shape of the stress distribution diagram, and the shape of the stress distribution diagram will be a, तो काय राहील, rectangle, will be a rectangle. ठीक, आता खाली mathematically direct stress, mathematically direct stress sigma d is equal to, sigma d is equal to काय फॉर्म्युला आहे, p अपॉन a, वेअर p म्हणजे काय, अप्लाइड लोड इन न्यूटन, ए म्हणजे काय, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इन mm स्क्वेअर. तो युनिट काय राहणार त्याचा, इट्स युनिट इज न्यूटन